अशाच सोप्या रेसिपींसाठी चॅनल सबस्क्राईब करा। इतके जबरदस्त झाले आहेत की अजिबात कडू झाले नाहीयेत आणि एक लाडू खाऊन तुमचा हात थांबणार नाहीये ना। आजची रेसिपी ही खूप जबरदस्त होणार आहे, कारण याच्यामध्ये मी खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुमचे लाडू बनवताना फेल जाणार नाहीयेत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर। तर मेथीचे लाडू बनवण्याची सगळ्यात आधीची प्रोसिजर म्हणजे मेथी। तर इथे मेथी मी इथे 50 ग्रॅम मेथी घेतलेली आहे आणि ती थोडीशी आपल्याला परतून घ्यायची आहे। आपल्याला जास्त अशी ती भाजायची नाहीये, थोडीशी गरम करून घ्यायची, कारण आपण ती मिक्सर मधनं फिरून घेणार आहोत त्याच्यासाठी। आणि जास्त मेथी भाजली तर मेथी जास्त कडू होऊन जाते, म्हणून थोडीशीच आपण फक्त अशी हलकीशी तिला गरम करून घेणार आहोत। झालेली आहे थोडी, तर ती गॅस बंद करून काढून घेऊया। ताटामध्ये काढून तिला थंड करून घेऊया आणि थंड झाली की मी ती मिक्सरच्या भांड्यातनं फिरून घेते। छान आपल्याला अशी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। ती थंड झाल्याने मी मिक्सर मधनं फिरून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता अशी पावडर मी बनवून घेतली आहे। आणि आता आपण तिला भिजत ठेवणार आहोत, कारण आपण आज बनवणार आहोत कडू न होणारे मेथीचे लाडू। अशा पद्धतीने जर तुम्ही हे मेथीचे लाडू बनवले तर ते अजिबात कडू होत नाही। तर आपण हे तुपामध्ये ते मेथी पावडर भिजत ठेवायची आहे। तर इथे जवळजवळ 100 ग्रॅम मी तूप घेतलेला आहे आणि ह्या मेथी पावडर मध्ये आपण हा तूप टाकून रात्रभरासाठी भिजत ठेवून देणार आहोत। आणि असे हे तुपामध्ये मुरले की ते अजिबात कडू होत नाही। तर चला, कशाला थंडी आणि गरमीची वाट बघायची, इच्छा झाली ना लाडू खायची, तर चला लाडू बनवायला घेऊया। तर त्यासाठी इथे साहित्य घेतलंय मी 50 ग्रॅम इतके तीळ आहेत, 50 ग्रॅम अळशी, 25 ग्रॅम खसखस, 25 ग्रॅम शेपू, 30 ग्रॅम एक वाटीभर मखाने आहेत, वजनी प्रमाण 30 ग्रॅम, 150 ग्रॅम अक्रोड, वाटीभर खारीक पावडर आहे, वजनी प्रमाण 250 ग्रॅम, 100 ग्रॅम खोबरं, 100 ग्रॅम डिंक आणि 50 ग्रॅम आलीव, आणि इथे 52 किलो गुळ घेतलेला आहे। हे सगळं परतून घेणार आहोत। तर आज मी काय खोबरं किसून वगैरे नाही घेणार, तर जास्त मेहनत न करता आपण आज हे लाडू बनवणार आहोत। तर खोबरं आम्ही कट करून घेतेय आणि मग नंतर आपण मिक्सर मधनं फिरून घेऊया। तर इथे खोबरा पण बारीक कट करून झालाय। तर आपण आता हे सगळं परतून घेऊया। बनवण्यासाठी मी साजूक तूप घेतलेला आहे आणि मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला 1 ते 2 चमच इतकं तूप टाकून घेऊया। इथे मी 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू आणि 100 ग्रॅम भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत। तर सगळ्यात आधी आपण बदाम परतून घेणार आणि इथे बदाम थोडे परतून झालेत, तर लगेचच आपण काजू पण टाकून घेऊया आणि यांना पण गोल्डन होईपर्यंत आता परतून घेणार आहोत। इथे काजू आणि बदाम छान परतून झाले, तुम्ही बघू शकता त्यांना छान कलर आलाय। तर मी आता ते एका परातीत काढून घेतेय आणि आता आपण लगेच त्याच्यामध्ये अक्रोड टाकून घेऊया आणि अक्रोड पण आपल्याला 2 मिनिटं मीडियम गॅसवरती परतून घ्यायचे। अक्रोड परतून झाले तर लगेचच आपण ह्या टरबुजाच्या बिया पण त्याच्यातच टाकूया आणि त्यांना पण जरा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित सगळे ड्रायफ्रूट परतून घेतले तर आपले लाडू पण चवीला पण छान होतात आणि जास्त दिवस टिकतात। बिया परतून झाले तर त्यात चटचट असा आवाज होतोय, त्यांचा आवाज ऐकू शकता। असा आवाज यायला लागला म्हणजे समजायचं तर त्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत। तर यांना पण आपण काढून घेऊया। आता आपण याच्यात थोडंसं तूप आहेच, तर मखाने परतून घेऊया। आणि इथे मखाने परतून झाले ते कसं समजायचं, तर एखादा असा हाताने फोडून बघायचा, असं जर फुटला तर समजायचं की हे परतून झालेत। तर यांना पण आपण आता काढून घेऊया। इथे पुन्हा मी 1 चमचभर इतकं साजूक तूप टाकून घेतेय। आपण हा जो खोबरा कट करून ठेवलाय
आधी तो परतून घ्यायचा आहे. ते खोबरा पण छान गोल्डन कलर वरती परतून झालाय आणि तो मी एका वेगळ्या वाटीमध्ये काढून ठेवल, कारण आधी आपण हा खोबरं फिरून घेऊ. लगेचच आपण याच्यामध्ये ह्या भोपळ्याच्या बिया पण परतून घेऊया. यांचा पण कलर चेंज होईपर्यंत आपण यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि बाळंतीण बाई झालेले पासून तर म्हाताऱ्यांपासून सगळ्यांनाच हे लाडू खूप उपयोगी आहेत. तुमचे गुडघेदुखी, कंबरदुखी, शरीरातला जो कॅल्शियम कमी झाला असेल तर ते सगळं ह्याच्यानी भरून निघतं. तर हिवाळाच किंवा उन्हाळाच असं काही नाहीये, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हे लाडू बनवून खाऊ शकता. तर हे पण परतून झाले, त्यांचा चटचट आवाज यायला लागलाय. तर लगेचच याच्यामध्ये मी तीळ टाकून घेतेय आणि तीळ पण त्याच्यातच परतून घेऊया. तीळ आणि आळीव, तीळ आणि आळीव पण परतून झालेली, तिचा आवाज येतोय चटचट. हे पण आपण आता काढून घेऊया. पुन्हा मी याच्यामध्ये 2 चमच इतकं साजूक तूप टाकून घेतेय. आपण आता ही खारीक पावडर परतून घेऊया. ही खारीक पावडर मी घरी बनवलेली आहे. तुम्हाला जर घरी बनवायला वेळ नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही विकत पण घेऊ शकता. कोणत्याही दुकानात, किराणा स्टोअर मध्ये ती भेटते. आणि तिला पण कलर चेंज होईपर्यंत छान असं परतून घ्यायचा. पण घरी बनवलेली खारीक पावडर चांगली असते, कारण दुकानात ती कधीची बनवून ठेवलेली असते. त्याच्यामुळे शक्यतो घरीच खारीक पावडर बनवून घेत जा. मी अजून 1 चमचभर तूप टाकून घेतेय. आणि तुम्ही पाहू शकता या खारीक पावडरचा कलर पण चेंज झालाय, म्हणजे छान अशी ही परतून झालेली आहे. ती पण काढून घेऊया. आता आपण तूप न टाकता ही अळशी परतून घेऊया. आणि तुम्हाला जर अळशी आवडत नसेल, तुम्ही नाही टाकली तरी चालेल, पण अळशीमध्ये पण भरपूर कॅल्शियम वगैरे असतो. आपल्या स्किन साठी, केसांसाठी, सगळ्यासाठीच अळशी खूप उपयोगी आहे. तर तशी तर आपण खात नाहीये, तर ह्या लाडूच्या ह्याच्याने ती खाल्ली जाते, म्हणून मी ती अळशी वगैरे टाकतेय. शेपू, तर इथे अळशी आणि शेपू पण परतून झाली, काढून घेऊया. आणि पुन्हा मी कढईमध्ये 3 चमच तूप टाकून घेते. आता तूप मी जास्तच टाकते, म्हणजे आपण आता याच्यामध्ये डिंक तळून घेणार आहोत. आणि हा तूप छान असा गरम होऊन द्यायचा आणि मगच आपण त्याच्यामध्ये डिंक टाकून घेणार. तर गरम तूप असेल तर डिंक छान असा फुलला जातो, आतमध्ये कच्चा राहत नाहीये. नाही ते तुम्ही बघू शकता, डिंक छान असा फुललाय. तर मी आता तो काढून घेतेय आणि याच पद्धतीने आपण पूर्ण डिंक सगळा तळून घेणार आहोत. आणि डिंक हाडांसाठी खूप गरजेचा आहे. तर इथे मी आणि डिंक तळताना जर तूप कमी पडला तर पुन्हा आपण 1 चमचा तूप मी टाकून घेतलाय आणि राहिलेलं डिंक आता मी पूर्ण सगळं तळून घेते. तर इथे डिंक पूर्ण तळून झालाय. आता पुन्हा मी 1 चमचा तूप टाकून घेतेय आणि 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेला आहे. तो आता आपण याच्यात चांगला गोल्डन होईपर्यंत परतून घेणार आहोत. आणि हा गव्हाचं पीठ टाकल्यामुळे आपल्या लाडूंना छान बाइंडिंग पण येते आणि चवीला पण छान लागतात. तर जर तुम्हाला नसेल टाकायचं पीठ वगैरे तर नाही टाकलं तरी चालेल. तर हा पीठ आपण गॅसची फ्लेम बारीक ठेवून परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मोठी करायची नाहीये, नाहीतर पीठ कच्चाच राहील आणि जळून जाईल. तुम्ही इथे पाहू शकता छान पीठ परतून झालेला आहे. आणि जर तुला याच्यात तूप कमी वाटत असेल तर तुम्ही पुन्हा 1 चमचा याच्यामध्ये तूप टाकून घेऊ शकता. आणि इथे छान असा आपला गव्हाचा पीठ परतून झालेला आहे. न सगळ्यात शेवटी आपण खसखस परतून घेणार आहोत. आणि इथे पाहू शकता खसखस पण परतून झालीये. आणि ज्या ताटामध्ये आपण पीठ काढून ठेवलाय, ही खसखस आपल्याला त्याच्यामध्येच टाकून घ्यायची आहे. आता इथे सगळं मिश्रण परतून झालेलं आहे आणि आपण तो थंड करून घेऊया. आता इथे आपण परतून घेतलेलं मिश्रण सगळं थंड झालेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण हा खोबरा जो तळून घेतलाय तो मिक्सर मधनं फिरून घ्यायचा आहे, बारीक करायचं. तिथे खोबरं मिक्सर मधनं फिरून झालाय आणि तुम्ही पाहू शकता छान अशी बारीक पावडर झालेली आहे.
आपण जे किसून घेतो त्याच्यापेक्षा पण सुंदर असा हा खोबऱ्याचा हे किस तयार झालाय आणि छान मी परतून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर तो एका परातीत काढून घेते. बाकीचं मिश्रण पण आपण थोडं थोडं करून आता मिक्सर मधनं फिरून घेऊया. तर हा मिश्रण पण छान असा एकदम बारीक पण नाही केलेला, असं करून घेतलेला आहे. तो पण याच पद्धतीने मी सगळं मिश्रण करून घेते. आणि मिक्सरचा हे आपल्याला फक्त पल्स मोड वरती 1-2 वेळा फिरवून घ्यायचंय. त्याच्या हे असं जास्त बारीक करायचं नाहीये. तर इथे सगळं मिश्रण मिक्सर मधनं फिरून झालंय. तर तुम्ही बघू शकता इतकं बारीक केलंय मी. आता आपण जो गव्हाचं पीठ आणि खसखस जी साईडला ठेवली होती ती पण याच्यामध्ये अशी टाकून घेऊया. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिश्रण सगळं मिक्स झालंय. आणि मेथी मी रात्रभर तूप टाकून भिजत ठेवली होती, मुरत ठेवलेली. आणि आता आपण ती व्यवस्थित करून घेऊया. आणि अशी तुपामध्ये जर ही मेथी पावडर भिजत ठेवली तर तिचा कडवटपणा कमी होऊन जातो. गुळाचा पाक बनवून घेणार आहोत. पाक बनवण्याने गुळ फक्त वितळून घेणार आहोत. तर आता गॅसवर मी पुन्हा कढई गरम करायला ठेवलेली आहे ना, त्याच्यामध्ये आपण छान असे 2 ते 4 चमचे तूप टाकून घेऊया. कारण आपण बाकीचं साहित्य तळण्यासाठी खूप कमी तूप वापरलंय. आणि त्याच्यामध्ये आपण जो गूळ चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. गूळ लवकर विरघळला पाहिजे म्हणून 2 चमचे पाणी टाकून घेऊया. तसं पण आपल्याला काय 1 तारी 2 तारी पाक वगैरे बनवायचा नाहीये, फक्त वितळून घ्यायचा आहे गूळ. आणि गूळ आपल्याला स्लो टू मिडियम गॅसवरती विरघळून घ्यायचा आहे. गॅस फास्ट ठेवायची नाहीये, नाही तर गूळ जळून जाऊ शकतो. आणि तुम्ही इथपर्यंत रेसिपी बघितली तर लगेचच माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी नवीन रेसिपी टाकली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटत जाईल. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि एकदा ह्या पद्धतीने हे लाडू बनवून बघा. आता इथे पूर्ण गूळ वितळलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपण जी मेथी तूप टाकून मुरत ठेवली होती ती आता याच्यामध्ये टाकून घेऊया. आपण डायरेक्ट त्या मिश्रणामध्ये जर टाकली तर ती व्यवस्थित मिक्स होणार नाहीये, म्हणून मी ह्या गुळाच्या पाकामध्ये टाकून घेते, म्हणजे ती व्यवस्थित मिक्स होईल. आणि ह्या पाकामध्ये आपण हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि ही लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा. लगेचच 1 चमच भर मी वेलची पूड टाकून घेतेय. आणि 1 जायफळ घेतलाय, तो किसून घेतेय. आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे आपल्या लाडूंना छान सुगंध पण येईल आणि टेस्टी होतील. आता एका साईडला आपला गूळ पण वितळलेला आहे. तर इथे गूळ आणि मेथीची पावडर छान अशी एकजीव झालेली आहे. तर आपण त्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. आणि हा बॅटर थोडासा आपण आता कोमट करून याचे लाडू बांधून घेणार आहोत. आणि लगेचच आपण याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर इथे सगळं मिक्स करून झालंय आणि हे छान असं कोमट पण झालेलं आहे. तर लगेचच आपण लाडू बांधायला घेऊया. आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता. तर मी मीडियम साईज, म्हणजे आपला लिंबू असतो त्या साईजचे लाडू बनवून घेते. आणि या पद्धतीने तुम्ही झटपट असे हे मेथीचे लाडू बनवू शकता. बघू शकता, तर पाहू शकता छान लाडू तयार झाले. तर याच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेते. आणि शेवटचं राहिल्यानंतर हा बॅटर थंड झाल्यानंतर याचे लाडू बनत नाही, तेव्हा आपण ज्या कढईमध्ये पाक बनवला होता त्याच कढईमध्ये तो बॅटर टाकून थोडासा आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचा आहे. कारण तो थंड झाल्यामुळे ते लाडू बनवले जात नाही. आणि जर तुम्हाला असं वाटलं की लाडू सुरुवातीला जर बनतच नसतील तर तुम्ही थोडंसं त्याच्यात तूप वगैरे गरम करून टाकू शकता.
पण मी सांगितलेला मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे, तर एक्स्ट्रा काही गूळ किंवा तूप टाकायची गरज नाही. आणि एवढ्या बॅटरसाठी मला जवळजवळ 52 किलो गूळ वापरलेला आहे मी इथं. आणि बस एवढंच गरम करायचं आहे आणि लगेचच आपण ते बांधून घेऊया लाडू. आणि परातीमध्ये मी काढून घेतेय आणि तुम्ही पाहू शकता जास्त काही गरम नाहीये, मी हात लावते म्हणजे. आणि आता लगेचच आपण हे लाडू बांधायला घेऊया. आणि ही टिप्स तुम्ही जर फॉलो केली तर तुमचे सगळे लाडू परफेक्ट होतील. आणि पहिल्यांदा जरी कोणी हे लाडू बनवत असेल तरी ह्या मेजरमेंटने आणि ह्या पद्धतीने जर ह्या टिप्स सगळ्या फॉलो करून लाडू बनवले तर एकदम परफेक्ट लाडू बनणार. इतके सोपी पद्धतने सांगितली आहे. तर तुम्ही पाहू शकता छान लाडू आता बांधले जातात. तर याच पद्धतीने सगळे लाडू मी बनवून घेते. आणि ही लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर याच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेते. आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत. इथे घेतलेल्या साहित्यामध्ये आपले जवळजवळ 70 लाडू तयार झालेले आहेत. आणि लाडूही मी मोठ्या साईजचे बांधलेले आहेत. अजिबात कडू झालेले नाहीयेत. लहान मुलंही आवडीने खातील इतके सुंदर लाडू झालेले आहेत. आणि एक लाडू खाऊन तुमचा हात थांबणार नाहीयेत, इतके चवीला पण अप्रतिम आणि सुंदर लाडू झालेले आहेत. तोडून दाखवते तुम्हाला. ज्यांना मेथीचे लाडू आवडत नाही अशी लोक ही मेथीचे लाडू आवडीने खातील, इतके जबरदस्त हे लाडू झालेले आहेत. सांगितलेले आहेत लाडू परफेक्ट कसे बनवायचे. आणि मी दिलेला मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. याच्याने जवळजवळ 70 लाडू तयार झालेले आहेत. आणि अजिबात आणि वजनी प्रमाणाने 2.5 किलो लाडू तयार झालेले आहेत. ड्रायफ्रूट वगैरे जे तळले छान, ते एकदम खाताना दाताखाली आल्यावर एकदम मस्त वाटतात. आणि हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि छान 1-2 महिना खाऊ शकता. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा. आणि शेवटपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.